नमस्कार, राम राम, प्रणाम मंडळी. स्वागत आहे तुमचं एका नवीन करकरीत व्लॉगमध्ये. खरं तर हा व्लॉग बनवण्याची इच्छा अनेक वेळापासून आहे, पण नक्की सुरुवात तरी कुठून करावी हे कळत नव्हतं. मग विचार केला, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनापासूनच या ब्लॉगची सुरुवात. पण पंढरपूरचा प्लॅन करतोय इतक्यातच एक न्यूज मिळाली. आता नक्की करायचं तरी काय हा विचार मनात पडतच होता. तेवढ्यात उत्तर देखील पांडुरंगानेच दिले. ज्या देवाचं नाव घेण्या अगोदर संतांचं वर्णन केलं जातं. आपण जयघोष घेतो ना की बोल पुंडलिक वरदे, हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आणि मग पंढरीनाथ महाराज की जय. भगवंताचा जयघोष देखील संतांचं नाव घेतल्याखेरीज सुरू होत. मग अशाच संतांच्या दर्शनासाठी आज आपण आलेलो आहोत देवाच्या आळंदी. चला तर मग पाहूया माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींची ही समाधी स्थळ. पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. कृपाळू मित्रांनो, ही इंद्रायणी नदी एक वेळ ती देखील होती जेव्हा लोकांनी माऊलींना या इंद्रायणी नदीत स्नान करू नाही दिलं. पण आज माऊलींच्या दर्शनाची सुरुवात करण्या अगोदर लोक या इंद्रायणीत स्नान करण्यास येतात. मग काय, आम्ही देखील इंद्रायणीत स्वच्छ हातपाय धुतले, या बाबांकडून नाम लावून घेतले आणि निघालो माऊलींच्या दिशेने. मित्रांनो, हीच ती आजानबाग जिथे माऊलींनी संजीवन समाधी घेतली. आता संजीवन समाधी आणि जिवंत समाधी यात नक्की फरक तरी काय, या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. महाद्वारातून आत गेल्यानंतर फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. पण आळंदी इथे संपत नाही बरं का, अजून खूप काही आहे पाहण्यासारखं. मित्रांनो, माऊलींच्या समाधी स्थळाचं दर्शन तर आपण घेतलंच, पण माऊलीच्या जीवनातील अजून एक मोठा प्रसंग, तो म्हणजे त्यांनी चालवलेली भिंत. होय, ती देखील पाहायला मिळते इथे. तर या जाऊया माऊलींनी चालवलेल्या त्या भिंतीकडेच. चौदाशे वर्ष आयुष्य, 14 विद्या आणि 64 कला अवगत असणारे चांगदेव महाराज एकदा माऊलींना भेटायला आले. आता इतका मोठा योगी आपल्या भेटीस येतोय तर आपण देखील त्यांचे स्वागत करायला गावाच्या वेशीवर जायला हवे असे माऊलींना वाटले. मग काय, ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला आदेश दिला व भिंत चालू लागली. माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. हे पाहताच चांगदेवांचा अहंकार गळून पडला व चांगदेव महाराज माऊलींना शरण गेले. मित्रांनो, इथे माईक बंद पडला आणि मला कळलं देखील नाही. चालवलेल्या भिंतीनंतर माऊलीने अजून एक खूप मोठा चमत्कार केला, तो म्हणजे पाठीवर मांडे बांधणे. तो इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. ती जागा देखील याच आळंदीमध्ये स्थित. मी कदाचित माझ्या मागे पाहू शकता, हा जो वाडा आहे, या वाड्यामध्ये ही जागा आहे जिथे माऊलींनी आपल्या पाठीवरती मांडे बांधले होते. भलतिया भावे शरण जात भेटी, भलतिया भावे शरण जात भेटी, भलतिया भावे शरण जात भेटी. आपल्या मोठ्या भावाची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण करावी म्हणून मुक्ताई खापर आणण्यासाठी गावात गेल्या. पण गावातल्या विसोबा चाटींनी मुक्ताईंना खापर न देताच हकलवून लावलं. मुक्ताई रडत रडत माऊलींकडे आल्या. माऊलींना त्यांचे अश्रू पाहावले नाही. माऊलींनी लगेच आपली पाठ गरम केली व त्या पाठीवर मांडे भाजून मुक्ताईंनी आपल्या मोठ्या भावाची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण केली. पाळू
माऊलींनंतर महाराष्ट्राला अजून एक महान संत लाभले, ते म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज. आणि अशाच महान विभूतीच्या स्मरणार्थ हे गाथा मंदिर बनवण्यात आलं आहे. आळंदीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर हे गाथा मंदिर स्थित आहे, ज्याचे लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुकाराम महाराजांनी रचलेल्या 4000हून जास्त अभंगांना या गाथा मंदिराच्या भिंतींवर कोरण्यात आलं आहे. गाथा मंदिरानंतर आम्ही वळालो तुकोबारायांच्या वैकुंठ गमन स्थळी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुकोबारायांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग आपल्याला या भिंतींवर पाहायला मिळतात. चला तर मग अजून थोडा इतिहास जाणून घेऊया या बाबांकडून. ऐका, लक्षात घ्या, हे जे झाड आहे, या झाडाचं नाव आहे नांद्रू. हे झाड तुकाराम विजयच्या दिवशी दिवसा परावरून 5 मिनिटांनी अपूवा भरल्या जातं. म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते. त्या दिवशी हे झाड दिवसा परावरून 5 मिनिटांनी अपूवा भरल्या जातं. खूप सारा इतिहास आणि अनुभव गाठीशी बांधून आम्ही आलो महाद्वारापाशी. आपली चप्पल आणि अहंकार दोन्ही जमा करून आम्ही लागलो दर्शनाच्या लाईनीला. भली मोठी रांग आणि यात भर म्हणून की काय, उष्णतेची लाट तर होतीच, पण प्रत्येक भक्त हा विठ्ठल नामात दंग झालेला होता. मित्रांनो, 13 दिवस तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवर बसून ध्यान केलं तेच हे शिळा मंदिर. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम महाराजांचा जीवनकाळ 42 वर्षांचा. या मंदिराची उंची देखील 42 फूट आणि तुकाराम महाराजांची ही सुंदर मूर्ती शिल्पकाराने 42 दिवसातच साकारली. तुकाराम महाराजांची हस्तलिखित गाथा देखील येथे ठेवण्यात आली आहे. संतांचे अभंग आणि विठ्ठल नामाचा गजर या मंदिराच्या परिसरात नेहमी तुमच्या कानावर पडेल. तबला, मृदुंग, पेटी अशा अनेक वाद्यांच्या शिकवणी येथे देण्यात येतात. रोज सकाळी वासुदेवांचे होणारे हे दर्शन आता दुर्लभच झालंय, नाही का? भागीरथी जाती आणली दुर्गाऊन गंगा, ऐका पांडुरंगा, ऐका पांडुरंगा, हरिओ ऐका पांडुरंगा. मित्रांनो, वाचनाची आवड असेल तर पुस्तकांचा खजिना देखील आपल्याला येथे मिळेल. जी इंद्रायणी नदी आपण आळंदी येथे पाहिली, तीच इंद्रायणी नदी देहू येथून देखील प्रवाहित होते. चला तर मग आपला अधिक वेळ न घेता या व्हिडिओची सांगता इथेच करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.